नमस्कार, मी सायली डिंगरे आणि आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. मुख्यमंत्र्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायद्याची घोषणा केली आणि त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि दुसरीकडे चर्चांना उधाण आलं की लव्ह जिहाद खरोखरच असतो का, त्याची एवढी काय प्रकरणं आहेत की त्याच्याविषयी कायदा करण्याची गरज पडावी. या आणि अशा अनेक प्रश्नांवर सध्या चर्वित चर्वण सुरू आहे. अनेक जण आपापली मतं व्यक्त करत आहेत. तर आमच्या वाचकांसाठी आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत हिंदू जनजागृती समितीच्या अहिल्यानगर समन्वयक प्रतीक्षा कोरगावकर. प्रतीक्षाजी, मी आपलं स्वागत करते. नमस्कार. प्रतीक्षाजी, आपल्याला पहिला प्रश्न विचारेन की लव्ह जिहाद म्हणजे काय? खरोखरच प्रेमाला धर्म आडवा येतो का? काय होतं लव्ह जिहादची प्रक्रिया? खरं तर हिंदुस्तान पोस्टने हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे तर अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण देशभरामध्ये या विषयामधल्या ज्या घटना आहेत त्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्वात प्रथम मी हिंदुस्तान पोस्टचं तर अभिनंदन करू इच्छेन आणि त्याचबरोबर या समस्याबद्दल पण सांगावंसं वाटतं की म्हणजे जेव्हापासून मुघल भारतामध्ये आले तेव्हापासून एक प्रकारे लव्ह जिहाद सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर अनेक म्हणजे मुघलांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू युवती मुली आणि महिला यांना इथून पळवून नेलं जायचं आणि तिथल्या म्हणजे त्यांच्या देशामधल्या बाजारांमध्ये विकलं जायचं आणि त्याची उदाहरणं आहेत. म्हणजे जसं आपण पाहिलं की जो एक चित्रपट आला होता तर त्या चित्रपटामधला जो भाग आहे त्या अरब देशामधला तर तिथे आजही तिथे लिहिलेलं आहे की बहारे हिंदुस्तान निलामे 2 दिनार म्हणजे 2-2 दिनारामध्ये तिथे हिंदू युवती विकल्या जायच्या. म्हणजे हा तेव्हापासूनचा इतिहास आहे आणि प्रकाशित केव्हापासून झालं विदेशामध्ये इंग्लंडला याच्याबद्दल पहिल्यांदा पोलीस अधिकारी यान ब्रायन यांनी पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं. इंग्लंडमध्ये याला रोमिओ जिहाद या नावाने हा भाग प्रसिद्ध होता आणि मग 2005 नंतर आपण भारतामध्ये या संदर्भातली जागृती म्हणजे घटना घडत होत्या पण जागृती यामध्ये झाली. आता लव्ह जिहाद मध्ये होतं काय ना की हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं जातं. आता युवतींपुरता हा विषय मर्यादित नाही राहिला, युवतींसोबत महिलांनाही प्रेमाच्या जाळ्यात फसवलं जातं आणि नुसतं प्रेम इतकं जरी असलं असतं ना तरी आपण समजू शकलो असतो की आता त्याच्यामध्ये बिकट परिस्थिती व्हायला लागली आहे आणि हे प्रेमाच्या पुढे जाऊन आतंकवादाशी संबंधित ह्युमन ट्रॅफिकिंगशी संबंधित आणि कोणत्याही व्यक्तीच्या म्हणजे इतके भयानक स्वरूप या लव्ह जिहादचं आलेलं आहे की हा डायरेक्ट देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला कसं होतं की मुलगी ज्या कास्टची असेल तर त्या कास्टनुसार त्या मुलीचे पैसे दिले जायचे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आहे, बॅन आहे आता, पण त्यांनी हे परिपत्रक साधारण 2007-8च्या सुमारास जाहीर केलेलं की मुलगी सगळ्यात जास्त रेट त्या काळात एका मुलीचे 7 लाख, पंजाबी मुलीचे 7 लाख रुपये मिळायचे. क्षत्रिय म्हणजे मराठा समाजाची मुलगी असेल 4.5 लाख असेल. ओबीसी एससी एसटी ब्राह्मण प्रत्येक कास्ट नुसार मुलीचं एक जाहीर पत्रक जाहीर केलं होतं त्यावेळेस 2007-8च्या दरम्यानची गोष्ट. मग आता हा अजूनही हे रेट कार्ड आहे पण याच्यामधले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत आणि या मुलींचं बऱ्याच मुली ज्या गायब होतात लहान असो किंवा मोठ्या महिला असो त्यांचं पुढे काय होत आहे हे खूप कठीण आपल्याला समोर दिसतं. म्हणजे केरळा स्टोरीच्या संदर्भात जर पाहिलं ना तर केरळा स्टोरी मधल्या ज्या घटना आहेत तर त्या प्रत्यक्ष घडल्या आहेत. काही उदाहरणांमध्ये प्रसंग कल्पना निर्माण केल्या असतील पण या सगळ्या म्हणजे काही मुलींना मी स्वतः केरळ स्टोरी मधल्या भेटले म्हणून हे सांगावंसं वाटतं की त्या चित्रपटात चित्रित केलेले प्रसंग कल्पना नसून वास्तविकता आहे. सिरियापर्यंत जायला तयार असलेल्या मुली आज आमच्याच देशामध्ये शिकलेल्या जन्माला आलेल्या आई वडिलांनी खूप प्रेमाने सांभाळलेल्या मुली त्या आतंकवादी बनायच्या मार्गावरती जाऊन परत आलेल्या आहेत. म्हणजे या घटनांची भयानकता वास्तविकता किती आहे हे याच्यावरून लक्षात येईल. हे मी थोडक्यात सांगितलं की साधारण ही समस्या काय आहे.
प्रतीक्षा जी आपण लव्ह जिहादची तीव्रता सांगितली, तो आत्ताचा प्रकार नाही, नव्याने काहीतरी कोणीतरी टूम काढली आहे असं नाही, तर खूप वर्षांपासून, अनेक शतकांपासून हे चालू आहे हेही सांगितलं. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या आजूबाजूला स्वतंत्र कायदा करावा इतकी प्रकरणं ह्याची खरंच आढळतात का? अगदी अत्यंत म्हणजे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे हा. म्हणजे मला आठवतं की हिंदू जनजागृती समितीने 2005-6 मध्ये पहिल्यांदा लव्ह जिहाद या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. तर तेव्हापासून या घटना मोठ्या प्रमाणामध्ये दिसल्या. म्हणजे धर्माच्या क्षेत्रात कार्य करून असून सुद्धा या घटना थोडे तसं पाहिलं तर आम्हाला उशिराच कळायला लागल्या. आणि 2006-7 पासून आम्ही मोठ्या प्रमाणावरती याबद्दल जागृती करतोय, तरी घटना थांबत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातली आकडेवारी 2019, 2020 आणि 2021 या 3 वर्षांची फक्त एकत्रित केली ना, तर गायब झालेल्या मुलींची संख्या लाखांपेक्षा जास्त आहे. आणि याची आकडेवारी NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेली आहे. म्हणजे 18 वर्षाखालील मुली आणि 18 वर्षाच्या पुढच्या महिला ही आकडेवारी फक्त महिलांची लाखापेक्षा जास्त आहे. युवती तर मी त्याच्यात धरलेला नाहीये. आणि याच्यात महत्वपूर्ण सांगावं असं काय वाटतं ना, ज्या कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये झाल्या आहेत त्यांची ही आकडेवारी. आता मी आजूबाजूला बघते, म्हणजे अहिल्यानगर आहे, जळगाव, संभाजीनगर या क्षेत्रात कार्य करताना लक्षात काय आलं की सर्व क्षेत्रातल्या मुली महिला याच्यात सापडलेल्या आहेत. म्हणजे याच काही महिन्याभरांच्या घटना आणि त्यांची जर तीव्रता, म्हणजे श्रद्धा वालकरच्या घटनेनंतर तिचे 35 तुकडे केले म्हणून या घटनेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, किंवा दिल्लीमधल्या साक्षीवरला खूप क्रूरपणे ठार केलं तर याची चर्चा झाली. पण असं नाहीये, रोज या घटना घडतात. आता महिन्याभरांची सुधारणा जर सांगायची झाली तर याच्यामध्ये बिहारचं एक उदाहरण सांगावं असं वाटतं. मी बातमी जपून ठेवलेली आहे बिहारची. तर याच्यामध्ये एक सेक्स रॅकेट 29 जानेवारीला पकडलं. तर त्याच्यामधला आफताब नावाच्या मुलाला, म्हणजे त्या रॅकेटचा तो मुख्य होता. तर या आफताब नावाच्या मुलाचं वैशिष्ट्य काय होतं की तो त्याचं नाव अंकित तिवारी सांगायचा. त्याच्यासोबत शाकिब आणि मौसिम हे 2 मुलं होते. यांनी काय केलं, हिंदू नाव सांगून मुलींना लग्नासाठी प्रवृत्त केलं. कधी कधी लग्न केलं, नाही केलं आणि सरळ वेश्या व्यवसायांना लावलं. आता ही घटना तर 29 जानेवारीची आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे अहिल्यानगरचं उदाहरण द्यायचं झालं तर दिव्य मराठीमध्ये या महिन्याभरामध्ये जवळजवळ 30 पेक्षा अधिक मुली आणि महिला गायब आहेत, ज्यांची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट आहे. अशा प्रकारची उदाहरणं समोर येत आहेत. म्हणजे या घटना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडतात आणि सर्व क्षेत्रामध्ये घडतात. म्हणजे काही काही प्रसंगामधली क्रूरता जर सांगायची झाली ना, तर आपण विचार नाही करू शकणार. म्हणजे एक उदाहरण सांगते, याच काही दिवसांपूर्वीची बातमी आहे. 28 ऑक्टोबर 2024 मध्ये गायब झालेली महिला आहे, मुलगी आहे, 16 वर्षाची अंडर एज मुलगी आहे. आणि ह्या मुलीचं काय सापडलं तर फक्त मातीची कवटी, देहावरची कवटी सापडली, केस आणि काही कपडे सापडले. आणि ते पण कुठे, घटना आहे अयोध्येतल्या, उत्तर प्रदेश मधल्या अयोध्येतलं बिकापूर मध्ये घडलेली ही घटना आहे. जंगलामध्ये त्या मुलीचे हे अवशेष सापडले आणि तिथे म्हणजे मोहम्मद जब्बार अली हा त्या मुलीशी गैरवर्तणूक करत होता अशी याची पोलीस कंप्लेंट झालेली आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात काय येतं ना की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेटेस्ट घटना घडतात. म्हणजे इंदोरचं उदाहरण, ते पण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामधलंच आहे, की भर दिवसा या घटनेमधली मधला जो अमन शेख आहे त्याने कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीचा गळा भर दिवसा चिरलेला आहे. म्हणजे खूप लांबची उदाहरणं सांगायला पाहिजे तसं पण नाहीये. मी आजूबाजूला पण ग्राउंड वरती बघत आहोत ना की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळा कॉलेजच्या विवाहित लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा या लव्ह जिहादमध्ये अडकतात आणि अक्षरशः मुलं, म्हणजे स्वतःची मुलं सोडून, घर सोडून पळून जाताना दिसतायत. याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुली, शहरी भागातल्या मुली असा काही भेद आढळतो की सुशिक्षित महिला मुली या प्रकरणामध्ये अडकत नाहीत, किंवा काय तुम्हाला काय अभ्यासातून लक्षात येतं? नाही, खरं तर ना आता असा भेदच राहिलेला नाहीये, खरं सांगायचं झालं तर. म्हणजे शहर असो नाही तर ग्रामीण असो. म्हणजे आता अहिल्यानगरमध्ये चांदा नावाचं एक छोटस गाव आहे.
तर तिथे मोबाईलच्या शॉपमध्ये काम करणारा, शोरूम पण नाही, शॉपमध्ये काम करणारा मुलगा 6 मुलींना एकाच वेळेस त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आता हे एकदम ग्रामीण उदाहरण आहे. आणि असंच उदाहरण शहरांमध्ये सुद्धा दिसतं. फक्त काय होतं ना, की आज शहरामधलं जी जीवन प्रणाली आहे तर ती खूप फास्ट आहे. तर लोकांना याच्याकडे लक्ष द्यायला किंवा चर्चा करायला वेळ मिळत नाही. घटना सगळीकडे घडतात. शहर ग्रामीण कुठेही झालं तर याच घटना सगळीकडे घडताना प्रत्यक्षामध्ये दिसतायत. मगाशी तुम्ही एका विषयाला स्पर्श केलात की लव जिहाद हे केवळ धर्मांतरापुरतं किंवा प्रेमापुरतं मर्यादित नाही, तर त्याचा मानवी तस्करीशी संबंध आहे आणि आर्थिक लागेबांधेही त्याच्यामध्ये आहेत. आतंकवादाकडे त्या गोष्टीची वाटचाल सुरू आहे. तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. हो, म्हणजे आता केरळमधलं आर्षविद्या समाजम नावाचं एक खूप छान धार्मिक संघटन आहे. तर त्यांचे जे गुरु आहेत तर त्यांनी जवळजवळ 8,000 मुलींना लव जिहाद मध्ये फसवण्यापासून वाचवलं. आणि यातल्याच मुलींच्या आधारावर ही केरळ स्टोरी निर्माण झाली. तर याच्यामधल्या बऱ्याच मुलींचे इंटरव्ह्यू आहेत. त्यातल्या मुली काही जेव्हा आमच्या जिल्ह्यात पण आलेल्या, तर त्या मुलींनी त्यांचा अनुभव सांगितला की ज्या प्रकारे यांचं ब्रेन वॉश केलेलं आहे, तर हे ब्रेन वॉशची दिशा म्हणजे इतकं उत्तम ट्रेनिंग दिलेलं आहे त्या मुलांना, धर्मांधांना, की कशा प्रकारे मुलींशी संवाद साधायचा, कशा प्रकारे बोलायचा. म्हणजे इतकंच नाही तर स्पर्श कधी करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे गिफ्ट द्यायला पाहिजे, इतकं व्यवस्थित ट्रेनिंग या मुलींना दिलं जातं, मुलांना दिलं जातं. आणि मग या मुली इतक्या प्रमाणामध्ये प्रेमामध्ये अडकतात की, आणि नंतरचे जे अत्याचार एवढे भयानक आहेत, ते अत्याचार सहन करू नये म्हणून त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी केलं जातं. म्हणजे काही वर्षांपूर्वीची घटना मला आठवते आहे की, म्हणजे दिल्लीला जे बाटला हाऊस ची जी चकमक झालेली होती, तर त्या चकमकमध्ये जे सिम कार्ड होतं, तर ते सिम कार्ड इथे छत्रपती संभाजीनगर मधल्या एका छोट्याशा गावातलं त्या नावाचं सिम कार्ड होतं. आता हा सगळा ट्रेनिंग कुठून आहे? जेव्हा केरळ आणि बँगलोर मधल्या मुली याच्यामध्ये अडकतात, तर याच्यामधल्या एका मुलीचा उपयोग आतंकवादी कारवायांसाठी केला गेला आणि ही मुलगी प्रेमाच्या जाळ्यात फसलेली आहे. किंवा श्रीलंकेमध्ये काही बॉम्बस्फोट झाले, त्यातला एक बॉम्बस्फोट केरळमधल्या एका मुलीने केलेला आहे. म्हणजे हे कसं षडयंत्र आतंकवादापर्यंत नेलेलं आहे, तर हे याच्यावरून लक्षात येतं. जे इंग्लंडचे पोलीस ऑफिसर आहेत इयान ब्रायन, तर यांनी पण जे स्टेटमेंट दिलं होतं, तिथले जेवढे भारतीय पालक आहेत, तर त्या भारतीय पालकांना त्यांनी एक पर्सनल ईमेल पाठवले होते की हे आतंकवादाचं षडयंत्र आहे आणि जेणेकरून तुमच्या मुली, विशेष करून हिंदू मुली, तर या हिंदू मुलींना याच्यामध्ये टार्गेट केलं जात आहे. तर मग अशा प्रकारे त्यांची जी दिशाभूल आहे त्या मुलींची केली जाते, त्यांना फसवलं जातं आणि त्यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं जातं. म्हणजे युपी मध्ये हल्लीच, म्हणजे गेल्याच महिन्यातली, म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीचीच घटना आहे की युपी मधल्या बरेली कोर्टामध्ये पहिल्यांदा कोर्टाने टिप्पणी दिलेली आहे. या टिप्पणीमध्ये त्यांनी पहिल्यांदा असं जाहीरपणे सांगितलं, म्हणजे ही जी घटना आहे ती मोहम्मद आलिम या व्यक्तीच्या संदर्भातली ही केस होती. तर या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेलं होतं की याने सुद्धा हिंदू नाव घेतलं, त्या मुलीशी पूर्णपणे हिंदू पद्धतीने लग्न केलं आणि मग त्या मुलीवरती अत्याचार केले, तिचा व्हिडिओ केला. आणि मग जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं, तेव्हा कोर्टाने मान्य केलं, टिप्पणी दिली की बरोबर प्लॅनिंग करून हिंदू युवतींना याच्यामध्ये अडकवलं जाते आणि त्यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की समाजात जी चर्चा होते की प्रेम ही नैसर्गिक भावना आहे, तर ती नैसर्गिक भावना लव जिहाद मध्ये दिसून येत नाही, तर ते एक षडयंत्र आहे. आणि त्या षडयंत्राचा प्रवास आता प्रेमापासून ते आतंकवादापर्यंत झालेला आहे. आणि ह्या लाखो मुली ज्या बेघर झालेल्या आहेत, बेपत्ता आहेत, तर त्या लाखो मुली आपल्याच राष्ट्रीय सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह बनून उभ्या आहेत का आता? खरंच आहे. म्हणजे ही पूर्णपणे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. आणि नुसतं तेवढ्यावरतीच नाहीये. म्हणजे मगाशी एक मुद्दा मला स्पेसिफिकली सांगायचा राहिला की 14 ते 18 वर्षाच्या हल्ली या ज्या नवीन घटना घडतायत ना, ते 14 ते 18 वर्षाच्या मुलींना याच्यामध्ये फक्त
प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं असं नाही. कधी कधी यांना किडनॅप केलं जातं, अपहरण केलं जातं. म्हणजे एक 2 वर्षांपूर्वीची इथे श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातला एक तालुका आहे. इथून बऱ्याच मुली या लव्ह जिहाद मध्ये पळवल्या गेल्या. पण यातल्या सगळ्या म्हणजे प्रेम प्रकरणातून पळवल्यात असं नाहीये. तर एका मुलीचं किडनॅपिंग केलं. त्या जेव्हा तिला पळवलं तेव्हा ती साधारण 13-14 वर्षाची होती आणि ती सापडली तेव्हा 16.5 वर्षाची होती. आणि सापडल्यानंतर 4च दिवसामध्ये ती प्रेग्नंट राहिली. तर तेव्हा लक्षात काय आलं ना, की या मुलींकडनं मुलं जन्माला घातली जात आहेत. या मुलांना नुसतं जन्माला घालून तेवढ्यावरती थांबत नाहीये. 18 वर्षाच्या मुलींची जेव्हा संपूर्ण शारीरिक वाढ झालेली असते, तेव्हा त्यांच्या शरीराचे जे अवयव आहेत तर ते पूर्णपणे विकून त्या एकेका मुलीकडून 2 ते 5 कोटी रुपये कमवले जात आहेत. तर ही खूप भयानकता आहे. आणि म्हणजे आतंकवादाची समस्या आहेच, पण पूर्ण त्या एखाद्या मुलीचं नख सुद्धा सापडणार नाही इतकी ही भयानक आणि गंभीर स्थिती त्या लव्ह जिहाद मध्ये दिसून येते. प्रतीक्षाजी, तुम्ही आता लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या काही मुलींना मदत केली असेल किंवा त्यातनं बाहेर आणण्यासाठी कार्य केलं असेल, तर ते ते तुम्ही कशा पद्धतीने करता? प्रस्थापित व्यवस्थेमध्ये ते सोपं आहे की लव्ह जिहादचा कायदा जो आता सरकारने प्रस्तावित आहे, तर तो कायदा झाल्यानंतर तुम्हाला कशी मदत होईल? हा, बरोबर आहे. म्हणजे खरं तर कायदा झाल्यावर जास्त प्रकारे करता येईल. काय होतं की या मुली जेव्हा लव्ह जिहाद मध्ये अडकतात, तर मग सध्याच्या ज्या प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये बरेचदा काय होतं ना की त्या तक्रारी करताना हा लव्ह जिहादचा प्रकार आहे असं मुळात, म्हणजे जेव्हा पालक किंवा कुणीही तक्रार करत असेल तर लव्ह जिहाद आहे असं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे. आणि दुसरा भाग काय होतो ना की या मुलींच्या म्हणजे मुलं सुद्धा बऱ्याचदा या घटना पोलीस स्टेशनला जेव्हा घेऊन येतात, तर तेव्हा योग्य प्रकारे म्हणजे धर्मांतरणाचा जो जर कायदा नसल्यामुळे परिणाम काय होतो ना की ती मुलगी पटकन म्हणजे जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली असतात, तर त्याच्यानंतर त्या ज्याच्या म्हणजे त्या कायद्याच्या बारकाव्यांचा उपयोग करून गैरउपयोग करून सुटून जातात हे धर्मांध. पण जर स्पेसिफिकली या संदर्भातला कायदा जसं उत्तर प्रदेशमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, तर तसा कायदा जर झाला तर योग्य प्रकारे त्यांना लाभ होईल. आणि जे जे कंप्लेंट करत आहेत तर त्याच्यातून ते ज्यांनी या घटनेमध्ये खरे आरोपी आहेत तर ते सापडतील, त्यांच्यावर योग्य प्रकारे कारवाई होईल आणि कुठेतरी यांना लगाम लागेल. तर त्याच्यामुळे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर हा कायदा लव्ह जिहाद विरोधी किंवा धर्मांतर बंदी विरोधी कायदा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही मागणी करू इच्छितो की संपूर्ण देशभरामध्ये हा कायदा लवकरात लवकर लागू केला जायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी फार जलद व्हायला पाहिजे. प्रतीक्षाजी, या चर्चेतून तुम्ही आम्हाला एक नैसर्गिक प्रेम ते आतंकवाद आणि मानवी तस्करीपर्यंत, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांपर्यंत जी काही लव्ह जिहादची भीषणता आहे तर ती आमच्या समोर आणलीत आज. त्यासाठी मी आपले आभार मानते. नमस्कार.